सेनेबरोबर परत मनसेने युती करावी. तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. विश्वास ठेवण्यानंतर एक ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली. मंडळी, ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली, पण त्या अगोदर तब्बल 20 वर्षे एकमेकांवर जहरी टीका केली. जरा लावा व्हिडिओ. ते उद्धव ठाकरे इतिहासात बाहेरच आहेत. ते सारखं वागणं काढते. इथून अब्दाली आला, इथून अफजल खान आला, इथून शाहिस्ते खान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. त्यांच्यासारखा वागणाऱ्यांना मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी नाही करत. संभाजीनगरमध्ये जे काय घडलं, होय मी ते संभाजीनगर म्हणतो. नामांतर करण्याची गरज काय आहेच ते संभाजीनगर. संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? 20 वर्षे ठाकरे बंधू एकमेकांच्या विरोधात होते आणि आज एकत्र आले. पण प्रश्न असा आहे, ही युती मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आहे का, की यामागे सत्तेचं दुसरं अचूक गणित आहे? कारण मुंबई महापालिका म्हणजे देशातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे. ज्याच्या हातात BMC त्याचंच वर्चस्व मुंबईत. एकदा BMC हातात आली तर 36 आमदारांची वाट आपोआप तयार होते. मुंबई शहरातून 10 आणि मुंबई उपनगरातून 26 असे दोघे मिळून एकूण 36 आमदार महाराष्ट्र विधानसभेत जातात. म्हणजेच महाराष्ट्रात सत्तेचं गणित ठरवताना मुंबईचा एकट्याचा प्रभाव प्रचंड आहे आणि म्हणूनच मुंबई जिंकली तर अर्धी लढाई जिंकली असंच समजलं जातं. मग प्रश्न उरतो एकच, ठाकरे बंधूंची ही युती मराठी माणसासाठी आहे का, की मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी, की मग राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी शेवटचा एक प्रयत्न? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ठाकरेंच्या युतीसमोर भाजपचा असा कोणता गेम प्लॅन आहे जो ठाकरेंना जड जाऊ शकतो? आजच्या या व्हिडिओत फॅक्ट्स, आकडे आणि राजकीय वास्तवाच्या आधारे आपण या सगळ्याच गोष्टींचा उलगडा करणार आहोत. तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. मंडळी, आज जे आपण पाहतोय ते अचानक घडलेलं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच घरात वाढलेले, एकाच विचारधारेतून आलेले, पण गेली 20 वर्ष राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक होते. 2005 साली राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. तेव्हापासून मराठी माणसाचं राजकारण 2 टोकांवर विभागलं गेलं. एकीकडे राज ठाकरे आक्रमक आणि मराठी अस्मितेचा कडवा आवाज मानला जातो, तर उद्धव ठाकरे संघटनात्मक, संयमी आणि बाळासाहेबांचा वारसा. या दोघांमध्ये फक्त मतभेद नव्हते, तर एकमेकांवर जहरी टीका, आरोप प्रत्यारोप, ते वैयक्तिक आणि कौटुंबिक विरोधक सुद्धा होते. आणि आज हे दोघे भाऊ एकत्र येतात. मग प्रश्न पडतो, नेमकं आता बदललं काय? मंडळी, खरं सांगायचं तर ही युती भावनिक नाही, ही युती राजकीय आणि रणनीतिक आहे. कारण आज परिस्थिती दोघांसाठी सुद्धा कठीण आहे. उद्धव ठाकरेंविषयी बोलायचं तर शिवसेना फुटली, पक्ष गेला, सत्तेतून बाहेर फेकले गेले. तर राज ठाकरेंविषयी सांगायचं झालं, त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असते, पण मतं मात्र मिळत नाही. जनता तर प्रेम भरपूर देते, पण विश्वास मात्र दाखवत नाही. एकीकडे सत्ता नाही, दुसरीकडे संख्या नाही, आणि म्हणूनच दोघांना एकमेकांची आज गरज आहे. मंडळी, आता आपण येऊया संपूर्ण राजकारणाच्या केंद्रबिंदूवर, म्हणजेच BMC. मुंबई महापालिका ही सर्वच राजकीय पक्षांसाठी का महत्त्वाची आहे, अगोदर ते समजून घेऊ. देशातील ही सर्वात श्रीमंत महापालिका आहे. वार्षिक बजेट 50,000 कोटींपेक्षा जास्त आहे. हजारो कंत्राटं, मुंबई शहरावर प्रशासकीय वर्चस्व आणि सगळ्यात महत्त्वाचं, BMC हातात आली तर 36 आमदारांची वाट आपोआप तयार होते. ती कशी ते समजून घेऊ. ज्याच्या हातात BMC त्याचं वर्चस्व मुंबईत, आणि याचा थेट प्रभाव 36 आमदारांवर होतो. मुंबई शहर 10 आणि मुंबई उपनगर 26 असे दोघे मिळून एकूण 36 आमदार फक्त मुंबईतून महाराष्ट्र विधानसभेत जातात. मंडळी, महाराष्ट्रात सरकार बनवताना मुंबईकडे दुर्लक्ष करून कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही. म्हणूनच राजकारणात एक वाक्य आहे, मुंबई जिंकली तर अर्धी लढाई जिंकली. मंडळी, गेल्या 15-20 वर्षात मुंबईत एक गोष्ट सातत्याने घडली, मराठी मतं विभागली गेली. मराठीत एक म्हण आहे, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा. तसेच काहीसे झाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भांडणात मराठी मतं फुटली. परिणामी याचा फायदा भाजप आणि मित्र पक्षाला झाला. BMC सुद्धा धोक्यात आली. ठाकरे बंधूंना हे गणित आता स्पष्ट कळले. जर हे मतभेद असेच राहिले तर राजकीय अस्तित्वच संपुष्टात येईल. म्हणून ही युती म्हणजे मराठी मतं एकजूट करण्यासाठी एक प्रयत्न आहे. पण ही युती टिकेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण इतिहास सांगतो, ठाकरे घराण्यातील मतभेद फक्त राजकीय नव्हते,
तर अहंकाराचे, नेतृत्वाचे आणि वर्चस्वाचे होते. जर बायचान्स ठाकरेंनी निवडणुका जिंकल्या तर महापौर कोणाचा असेल? BMCमध्ये निर्णय कोण घेणार? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांपैकी अंतिम शब्द कोणाचा असेल? जर हे प्रश्न सुटले नाही तर ही युती फक्त महापालिका निवडणुकीपुरतीच मर्यादित राहू शकते. मंडळी, आता येतो या संपूर्ण खेळातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. ठाकरेंच्या विरोधात BMC निवडणुकीत भाजपचा संभाव्य प्लॅन काय असेल ते सुद्धा समजून घेऊ. मंडळी, एक प्रश्न आहे, ठाकरे बंधूंची युती भाजपसाठी धक्का आहे का? उत्तर आहे, खूप मोठा धक्का नाही, पण दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. भाजप राजकारण रिॲक्शनवर नाही तर कॅल्क्युलेशनवर करतो. भाजपचा पहिला डाऊन निवडणुकीत नसतो, तर निवडणुकी अगोदर जनमत तयार करण्यात असतो. म्हणजेच भाजप आधी वातावरण तयार करतो. भाजप काय करू शकतो ते अगोदर थोडक्यात समजून घेऊ. ते अगोदर ठाकरेंच्या विरोधात प्रचार करतील, जसे 20 वर्षे एकमेकांवर टीका केली, आज सत्तेसाठी युती केली आणि ही युती जास्त दिवस टिकणार नाही. असेच काहीतरी करून भाजपाचा एकच उद्देश असेल, ठाकरे बंधूंच्या युतीवर जनतेचा विश्वास बसून देणं. भाजपचा दुसरा डाव म्हणजे मराठी चेहरे न्यूट्रलाइज करणं. जसे शिंदेची शिवसेना, अजित पवार गट भाजपासाठी ढाल ठरू शकतात, कारण त्यांच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न असेल की आमच्याकडे सुद्धा मराठी नेतृत्व आहे. तिसरा डाव म्हणजे विकास कार्ड. मेट्रो, कोस्टल रोड, इन्फ्रास्ट्रक्चर, गुंतवणूक, रस्ते अशी विकासाची ब्ल्यूप्रिंट भाजप वापरू शकतो. तसेच हिंदू अजेंडा पुढे करून योगींकडून प्रचार करू शकतो. तर मोदी आणि अमित शहा यांच्या सभासुद्धा घेण्यात येतील. आणि चौथा डाव बूथ लेवल मायक्रो मॅनेजमेंट, म्हणजे प्रत्येक वोटिंग बूथवर जबाबदार कार्यकर्ते, ही भाजपची खरी ताकद आहे. मंडळी, एकीकडे भाजपविषयी पाहिले तर संघटन, सत्ता, यंत्रणा, मराठी प्लस हिंदू अजेंडा, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंविषयी पाहिले भावना, वारसा, अस्मिता, मराठी, सहानुभूती, म्हणजे अशा प्रकारची लढाई दोन्ही बाजूनी असू शकते. मंडळी, भाजपला एक गोष्ट माहीत आहे, जर ठाकरे युती मजबूत झाली तर मुंबई हातातून जाऊ शकते आणि म्हणूनच भाजप ही लढाई खूप आक्रमक पातळीवर लढू शकतो. आणि मग शेवटी प्रश्न उरतो तोच, ही युती मराठी माणसासाठी आहे की BMCसाठी की राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी? उत्तर स्पष्ट आहे, या तिन्ही कारणांसाठी ही युती आहे असंच म्हणावं लागेल. मराठी मतांची एकजूट, मुंबई महापालिकेची सत्ता आणि ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी शेवटचा एक प्रयत्न. पण मंडळी, राजकारणात भावना चालत नाही, गणित चालतात आणि हे गणित 2026च्या मुंबई महापालिकेत निर्णायक ठरेल. मंडळी, आता एक प्रश्न तुमच्यासाठी, ठाकरे बंधूंची युती भाजपचा विजयी रथ रोखू शकेल का? की ही युती फक्त एक तात्पुरता प्रयोग ठरेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबई खरंच कोणाच्या हातात जाणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.